गुड मॉर्निंग डे 2 द मेन दिवस. लग्न आमच्या मित्राचं 12:30ला आहे. आता 10 वाजलेत. थोडे भरपूर लेट आहोत आम्ही, समजून घे, राहू दे. आता आमची सगळी तयारी झाली आहे. होपफुली आम्ही आता पटकन निघू. तर आता मी हॉलवर जाणार, लग्न अटेंड करणार, तिथून रिटर्न परत रूममध्ये. त्यानंतरचं आपण नंतर बघू. ओके, जस्ट इंट्रोडक्शन आहे हा. आणि अशा प्रकारे आम्ही वेन्यूवर पोचलो आहे. इथे छान असा मंडप. आणि बाय द वे काल इथेच आलेलो आम्ही, संगीतचं इकडेच होतं. सो अँड येस, हे थोडं आउटफिट कोणी दाखवेल का माझं प्लीज? मंदार, थँक्यू ब्रो. हे आमचं आउटफिट आहे. हां, हे माझं आउटफिट आहे आजचं. थँक्यू मम्मी सजेशन दिल्याबद्दल. माझं दाखव जरा आउटफिट. अरे भाई, सगळ्यांचे आउटफिट आज कव्हर करणार. तर हे कसं वाटतंय बघा. हे भाई मंदार भाई. तर ॲक्च्युली मी आज ट्रेडिशनल काहीच आणलेलं नव्हतं, पण अभिदादानी त्यांचं ते पण आहे. हे कुर्ता अभिदादाचा आहे. हो, पण मला सूट होतं अभिदादा. येस, आय नो. वरून आउटफिट प्लीज. याचा कुर्ता खूप छान आवडला मला. हा बघ, सिंगल आउटफिट भाई. नाईस. आता लवकर नाश्ता करायला चला. हा, हे नाश्ता करायला जाऊया पहिला. सगळ्यात इम्पॉर्टंट, लग्न Yes. होत असतो. लग्न होत असतं, नाश्ता संपला तर भेटत नाही आपल्याला. मेदवडा, इडली, चटणी, हा शिरा आहे ना? हां, शिरा, सांबार, ही भाजी आहे, डोसा, आणि हे चिवडा, पोहा. हा पोहा आहे. शपथ, मला वाटत नाही आपल्याला जेवायची गरज पडेल. हा, आणि हा विशेष आउटफिट आहे ह्याचा. पुनीत इकडे बघ. नंतर एक एक करून सगळ्यांचे आउटफिट दाखवू. पहिला नाश्ता करून घेऊ. नाश्ता अगदी ऑथेंटिक आहे. मन नाही भरलं पण पोट भरलं आहे. अजून लोक खात आहेत इथे, अजून लोक खात आहेत. हे निमोला पण दाखव. जेव्हा आमचं थर्ड व्हील मिसिंग असतं. तुझा ह्याचा आउटफिट एक बघण्यासारखं आहे. नको, आतमध्ये घातलं नाही ते सगळ्यांना कळेल. नको. चला, आता नाश्ता झाला. आता अभियाला कुठे जायचं? आता आपल्याला वरती यायचं. वर जायचं आहे. आमच्या मित्राचं जिथे लग्न होणार आहे तिथे जायचं आम्हाला, वरती. ॲक्च्युली हे सभामंडप आहे. खाली जेवणाची जागा आहे इथे. वरती हॉल आहे. बनतो सरी पण त्याला. आम्ही आता नितीश सरांच्या लग्नाला आलेलो आहोत. दिस इज अ मेन ब्लॉगर. आणि फोटोशूट झाला आहे आणि आता आम्ही हॉलमध्ये येऊन बसलो. तो हॉल तिकडे दाखवतो. आणि मी ह्याचा ब्लॉग हायजॅक केलेला आहे अशा प्रकारे. आणि दिस इज लवंगीबाई. अँड दिस इज हॉल. एवढा मोठा हॉल आहे आणि तितकीच जास्त लोक आहेत. आणि हळूहळू इतकी लोक भरत चाललेत ना, मला असं वाटतंय कोणातरी असं स्टँडिंगमध्ये उभं राहावं लागेल. बिग साऊथ इंडियन वेडिंग. आणि आवाज ऐकायला एकदम त्यांनी साऊथ इंडियन ऑथेंटिक म्युझिक लावलं आहे.
परत ओके. सो आता आम्ही परत आलो होमस्टेला. लग्न वगैरे ते झालं आहे सगळं आणि आता आम्ही निघालो आहे गोकर्ण फिरायला. महाबळेश्वर मंदिर ह्याला फिरायला चाललो आहे आम्ही. तिथूनच आम्ही थोडं बीच वगैरे कॅफेज वगैरे सगळं एक्सप्लोअर करणार आणि खूप बरं वाटतं आहे. आता थोडा ऊन उतरलं आहे म्हणून आम्ही आत्ता निघतो. ओके. प्रवास कसा आहे बघूया. किती तास लागेल. एक तास. किती वेळ. 1 तास लागेल जायला पण गाड्या आहेत. बरं आहे. चलो तिकडे भेटूया. फायनली खूप एपिक रोड ट्रिप नंतर आम्ही पोचलो आहे गोकर्ण बीचला. मार्केट एरिया नाईस. आणि थोडं वाईट वाटतंय आम्ही थोडे लेट पोचलो आहे. सनसेट झालं आहे. ओ अरे रहिवाशी प्लीज कम हिअर. रहिवाशी प्लीज येस इन्फॉर्मेशन द्या. आपण कुठे आहोत काय बोल ते सोड. ते मी बोलतो ते सोडतो. ते मी एडिट. हां कुठे आलो आपण. आता गोकर्ण मेन बीचला चाललोय. ऑन द वे टू गोकर्ण बीच अँड वी कॅन सी गोकर्ण बीच नाव. हियर यू गो. गोकर्ण बीच. नाईस. अरे आमचा खरंच सांगतो मी बोललो ना हे ॲक्च्युअल रोड कसे आहेत माहिती आहे का. पूर्ण गोवासारखेच आहे रोड. म्हणजे कोकण आणि गोवासारखेच आहेत. म्हणून आम्हाला असं आठवण झाली की कणकवलीला ना असं वडापाव मस्त गरम गरम भेटतो भाई साहेब. आम्ही त्याच्यावरच चर्चा करत होतो की भाई वडापाव भेटला तर किती छान वाटेल. अँड फायनली बीच. गोकर्ण बीच छान वाटतंय रे. समुद्रावर आलो आणि पाय भिजवलं नाही असं होणार नाही. मला ॲक्च्युली असं आंघोळ करायची होती पण ठीक आहे. आता पाय भिजवण्यापासून चालू. गोकर्ण बीच झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे महाबळेश्वर मंदिरात. तिथे एक छान प्रथा आहे तो लुंगी अलाउड आहे. बाकी तुम्ही जीन्स वगैरेमध्ये नाही जाऊ शकत. असं
असं आम्हाला ह्या माणसाने सांगितलं. नाही तू नाही, पुनीतने सांगितलं रे. काय याला काय वेडेपणा लागलाय, काय करतो तू? पाहिजे का याला हे पाहिजे. कोणाचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? नो नो माझ्याकडे जरा व्हिडिओ कर. माझं एवढंच म्हणणं आहे की मी छान तर हे लुंगी आहेत ते जे घालून मंदिरात जाऊ शकतो आपण. येस प्लीज सिलेक्ट. तुझ्याकडे आहे ना ऑलरेडी. कुठले 150? हे 150, हे 100 आणि 170. ओके. अँड दिस वन 70 रुपीज. ओके ओके. काय करायचं, काय करायचं? पुढे जाऊया. हां हां ते बीच जवळ आहे म्हणून महाग आहे. ठीक आहे. फुल एकदम अशी शॉपिंगला खूप वेळ लागणार आहे. भरपूर काय काय नवीन नवीन दिसतंय. टॅटू विटू काढायचं का मला? काय टॅटू काढायचं? टॅटू कुठे? कुठेही काढू शकतो. कुठे काढणार? कुठे आहे? अच्छा हे टॅटू काढणार आहेस का? ओ पण तुला काय टॅटूचा संबंध? नाही टॅटू असं नवीन ऐकलं ना रे मी, म्हणून. नाही मी नाही काढून घेणार आहे भाई. तुला काय वाटतं ह्याच्यावर दिसेल? तेच म्हणतो. हे ते कसं वाटतं बघा तुम्हाला? मग आम्हाला कसं कळणार? आम्ही 50 वाले पण उचलू, 100. क्वालिटी बघ, मोठा नाही, क्वालिटी बघ. हे 1.5 मीटर आहे, हे 2 मीटर आहे. अच्छा छोटा आहे एकदम मोठा नाही. 100 वाला घ्या, 100 वाला घ्या एकदम. कमी करणार काय? टी शर्ट खांद्यावर टाकायचं. मला घ्यायचं. उपरली कंपल्सरी नाही आहे. शर्ट पण काढा, खांद्यावर ठेवा, पॅन्टवर लुंगी घाला. एक उपर लावून दाखवा ना. उपर दाखव. ओके. कोणाला पाहिजे? 50, 80, 90, 100, 150, 200. तर आम्ही 100चे घेतो आहे आणि हे थोडे चांगले आहेत असं ह्याचं म्हणणं आहे. हा हे ओपन कर, ओपन कर ना, पूर्ण ओपन कर. एवढं ठीक आहे यार, एवढं ठीक आहे, तुला होईल. वरती घे थोडं, वरती घे. हां आता बांधून बघ ना. वरती कशाला व्हावं? वरती ते बोलतात टी शर्ट घालून जायचं. तुम्हाला पाहिजे तर घ्या. लुंगी घेऊन झालेली आहे आता. अरे हा लुंगी पुनीत दिसतो, कॉन्ट्रास्टिंग आहे. अरे मग सवाल. आता जातो आम्ही पुनीतच्या घरी, पुनीतच्या मावशीच्या घरी, सॉरी. तिथे जरा चेंज करू आणि मग मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ. वाटतं पुनीतची ओळख आहे मावशीची ना. भेटू तेव्हा नंतर. मला पायावरती सो येस, आमचं दर्शन झालं आहे लुंगीवर. पण खूप छान झालं दर्शन. 3 मंदिरं होती, एक गणपती, नंतर महादेव म्हणजे इकडचंच गोकर्णचं महाबळेश्वर मंदिर, आणि देवीचं मंदिर पण होतं, पार्वती मातेचं मंदिर. आणि हे ॲक्च्युली जे मागे दिसणार नाही, मागे पुनीतच्या मावशीचं घर आहे. सो आणि त्याच्याच अगदी ती वाडी आहे, ही पूर्ण वाडी आहे आणि त्याच्या अगदी बाजूलाच मंदिर आहे. सो पटापट आमचं दर्शन झालं. आता आम्ही मार्केटिंग करणार थोडीशी, काय काय कोणाला घ्यायचं आहे, आणि बॅक टू हॉटेल. हॉटेलवर गेल्यावर काय पुढची मजा आहे, काय टाईमपास करणार, किंवा हाही एंड असू शकतो, पण मी एंड हॉटेलवरच करेन. भेटू हॉटेलवर, बाय. तर मी मार्केटिंग करता करता या गल्लीतून पुढे आलो. आम्ही याच गल्लीतून पुढे गेलेलो. याच गल्लीला मंदिर आहे ह्याचं, आणि इथे घरं आहेत. घरात संध्याकाळची दिवे लावतात.
प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं. आता समोर पण बघा, समोर पण किती छान लावलंय. आणि इथे सुद्धा हा पूर्ण मार्केट एरिया आहे महाबळेश्वर मंदिरचा. सो आणि इथे सगळे शॉपिंग करतायत. आणि हे बघा इथे सुद्धा हे एक घर आहे आणि ह्याच्या बाजूलाच एक घर आहे. त्यांनी दिवे कसे लावलेत. संध्याकाळच्या वेळेला जसं आपण घरात दिवे लावतो तसंच प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने दिवे लावलेत. आणि हे बघत बघत आम्ही चाललो आहे. वरुण बाय, हां ते आहे. आपण गाड्या घेऊन येऊया. काय गाड्या घेऊन या दिदीच्या त्यांनी आताच गाड्या घेऊन ये तू. या गाड्या आणत हां गाड्या घेऊन या. आता सध्या तरी सगळे आता निघतोय कारण 8:30 झालेत. आम्हाला पोचायला 9:30 होते हॉटेलला पोचायला. त्याच्या आधी आम्हाला खायचं पण आहे आणि एक काम पण करायचं आहे. सो चला राईडला.